नमस्कार, स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण अगदी हॉटेलच्या चवीची चिकन बिर्याणी अगदी घरच्या साहित्यात कशी बनवायची ते आज आपण पाहूया। आणि चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतलेला आहे। चिकनला जास्त छोटे पीस घ्यायचे नाही। आता आपण चिकन मॅरिनेशन करूया, त्यासाठी लागणारे मसाले पाहूया। इथे मी 200 ग्रॅम दही घेतलेला आहे। दही आंबट घ्यायचे नाही। आणि इथे अगदी थोडीशी चिमूटभर अशी वेलची पावडर घेतलेली आहे। इथे लाल तिखट घेतलेला आहे 2 चमचे, हे आपल्या आवडीनुसार वापरायचं। आणि इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे 2 चमचे, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि 2 ते 3 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 चमचा जिरे पूड, 2 चमचे धने पूड आणि इथे मी काळी मिरी पूड अर्धा चमचा घेतलेली आहे आणि भरपूरशी अशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण चिकन मध्ये एक एक करून सगळे मसाले घालूया। आता आधी हळद आणि मीठ घालायचं आणि हळद मीठ चांगलं चिकनला असं मिक्स करून घ्यायचं। हळद आणि मीठ आपलं चांगलं चिकनला मिक्स झालेलं आहे। तर आता आपण हे सगळे मसाले याच्यामध्ये घालूया। आणि चिकन बिर्याणी बनवण्यासाठी पीस असे जरा मोठे मोठे ठेवायचे, म्हणजे ते दिसायला बिर्याणी तशी छान दिसतात। आणि बिर्याणीला जरा आलं लसूण पेस्ट थोडीशी जास्त वापरायची, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो। आणि आता ही सगळी कोथिंबीर घालूया आणि आता हे मिक्स करूया। आणि हा सगळा मसाला आता चिकनला आपला लागलेला आहे। तुम्ही अशा प्रकारे हातानेही सगळं मिक्स करू शकता। आणि तुमच्याकडे जर पुदिन्याची पानं असतील तर पुदिना घाला। आणि आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात 1 वाटी असं गरम करून तेल घालायचं आहे। आणि तेल गरम असतं म्हणून असं चमच्याने मिक्स करायचं। आता सगळे मसाले मस्तपैकी चिकन मध्ये मिक्स झालेले आहे। तर आता आपण हे मॅरिनेशनसाठी 2 तास ठेवूया। आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल तर अर्ध्या तासात केलं तरी चालतं, पण थोडा वेळ का होईना मॅरिनेशन करायला ठेवायला लागतं। 1 किलो चिकनसाठी मी इथे 800 ग्रॅम असा तांदूळ घेतलेला आहे। हा बासमती राईस आहे। हे अशा प्रकारे लांब लांब असा तांदूळ निवडून घ्यायचा। आणि आता आपण हा तांदूळ अर्धा ते 1 तासासाठी पाण्यात भिजत घालूया। आता हा तांदूळ मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून आता आपण हे अर्धा ते पाऊण तासासाठी असंच तांदूळ भिजत ठेवूया। चिकनलाही आपल्या 2 तास झालेला आहे आणि तांदूळही पाऊण तास आपला चांगला भिजलेला आहे। तर हे पहा, अशा प्रकारे मस्त तांदूळ भिजलेला आहे। हे पहा, तांदूळातलं पाणी आता काढून घेतलेलं आहे। आणि गॅसवर मोठ्या पातेल्यात असं पाणी मी उकळत ठेवलेलं आहे। तांदूळाच्या 2-3 पटीने पाणी आपल्याला उकळत ठेवायचं, कारण 800 ग्रॅम तांदूळासाठी मी 3 लिटर पाणी असं मोठ्या पातेल्यात उकळत ठेवलेलं आहे। कारण आपल्याला तांदूळ असा एकमेकाला चिटकायला नको, एकदम मोकळा मोकळा असा भात व्हायला हवा म्हणून। हे पहा, भातात टाकण्यासाठी मसाले पहा, इथे मी असा अर्धा लिंबू घेतलेला आहे कापून आणि मीठ घेतलेलं आहे भरपूरसं, म्हणजे कसं ते मीठ सगळं पाण्यात जाणार आहे, जास्त भाताला आपल्याला लागणार नाही। 4 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 2 ते 3 असे दालचिनीचे तुकडे, 2 चक्री फूल आणि हे तमालपत्र थोडंसं अर्ध पानाचं घेतलेलं आहे, 2 हिरव्या वेलची। हे पहा, पाण्याला चांगली आपल्या उकळी आलेली आहे। तर आपण पाहिलेले हे मसाले सगळे पाण्यात घालूया आणि हे अर्ध लिंबू सगळं पाण्यात पिळायचं। लिंबू टाकल्यामुळं काय होतं, भात आपला एकदम पांढरा शुभ्र असा होतो। लिंबाची फोडही तशीच टाकून द्यायची। आणि याच्यात आता आपल्याला 2 चमचे असं तेल घालूया। तेल जास्त नाही घालायचं, थोडंच घालायचं, कारण हा बासमती राईस तेलाला अजिबात धरत नाही। हा तांदूळ आता आपण 80% शिजेल असं मोठ्या गॅसवर शिजून घेऊया। हे पहा, आपला तांदूळ जवळजवळ 80% शिजलेला आहे। हे पहा असं, हे पहा। तर आता आपण याच्यातलं सगळं पाणी काढून घेऊया। भातातलंही आपलं पाणी काढून झालेलं आहे आणि भात शिजवलेलं तेच पातेलं मी परत गॅसवर ठेवलेलं आहे। आणि इथे मी अर्धा किलो कांदा असा कापून घेतलेला आहे, असा पातळ पातळ बारीक कापून घ्यायचा। आणि हा कांदा आता आपण
फ्राय करूया। आता आपल्याला जास्त तेलाचा वापर करायचा नाही, फ्राय होईल कांदा एवढंच असं तेल घालायचं आणि कांदा चांगला गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। 1 किलो चिकनसाठी मी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे। कांदा मस्त गोल्डन रंगावर फ्राय झालेला आहे। हे पहा, तमालपत्र, 4 अशा हिरव्या वेलची आणि हे दालचिनीचे तुकडे आणि 4 लवंगा आणि हे शहाजिरे 1 चमचा आणि हे चक्री फूल 3। हा खडा मसाला आता याच्यामध्ये आपण फ्राय करूया। आणि खडा मसालाही आता फ्राय झालेला आहे। चिकन आपल्याला 50% असं शिजवून घ्यायचं आहे। चिकनमध्ये आता आपण 4 ते 5 अशा हिरव्या मिरच्या मोडून घालूया। देठासहित मोडून घालायच्या अशा। आणि आता आपण 50% चिकन असं शिजवून घेऊया। पूर्णतः आपल्याला शिजवून घ्यायचं नाही, मध्यम गॅसवर असं शिजवून घ्यायचं। आपल्या आवश्यकतेनुसार गॅस कमी जास्त करायचा। 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। पाहूया आता आपलं चिकन शिजलंय का कसं। जवळजवळ 50% चिकन आपलं शिजलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं, हे चिकनवर हे सगळं तेल आलेलं हे आता आपण काढून घ्यायचं। आता चिकनवर तरी आपल्याला अजिबात ठेवायची नाही, सगळी काढून घ्यायची। हे पहा, चिकनची आपण अशी पेलाभर एक तरी काढून घेतलेली आहे। तर आता आपण हे चिकनमध्ये भात घालूया। चिकन असं सगळ्या बाजूने मस्तपैकी पसरवून घ्यायचं असं सगळीकडून। आणि आता आपण त्याच्यात हा जो आपण भात ठेवला होता ना, हा घालूया। हा पहा, भात एकदम मस्त असं मोकळा मोकळा झालेला आहे। आणि भात आपल्याला असं एकदम दाबून घालायचं नाही। हे पहा, आणि भात असं मस्तपैकी सगळीकडून पसरवून घ्यायचा एकदम हलक्या हाताने। आणि बिर्याणीसाठी शक्यतो मोठं भांडं वापरायचं आणि मोठ्या बुडाचं। आणि आता ही आपण तरी काढून घेतलेली, आता ही तरी सगळीकडून आपण अशी घालून घेऊया, कारण ह्या तरीमुळे आपल्या बिर्याणीला एकदम मस्त असा रंग येतो आणि फ्लेवरही छान लागतो। आता आपल्याला याच्यात एक्स्ट्राचं तेल किंवा तूप असं काही वापरायचं नाही। आता जेवढं पातेल्याचं बुड मोठं आहे तेवढंच आपण आता खाली तवा ठेवूया आणि तव्यावर पातेलं ठेवूया आणि 20 ते 25 मिनिटं अगदी मंद गॅसवर आता याला दम देऊन घेऊया। तुम्हाला जर कणकेने सील करायचं असेल तर साईडनं कणकेने सील करायचं। अशीची परत अशी फिट्ट बसते। तर आता मी 20 ते 25 मिनिट असा दम देऊन घेते। हे पहा, 20 ते 25 मिनिट झालेले आहेत। आता आपली बिर्याणीला चांगला दम बसलेला आहे। बिर्याणी शिजली का कशी पाहूया। हे पाहू, मस्त सुगंधही येत आहे। तर आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि बिर्याणी शिजली का कशी पाहूया। हे पहा, अगदी मोकळा मोकळा भात झालाय। हे पहा, पीसही पाहूया शिजलाय का कसा। हे पहा, पूर्णतः शिजलेला आहे। हे पहा, मस्त आपली बिर्याणी आता शिजलेली आहे। हे पहा, मस्त आपली बिर्याणी शीत मोकळा असा झालेला आहे, एकदम मस्त। हे पहा, आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे, अगदी घरच्या साहित्यात आणि सोप्या पद्धतीने। आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।